चला, मी आता मॉर्निंग वॉकला निघाली आहे आणि बघू मॉर्निंग वॉक माझा कसा होतोय. रस्त्याने मला कोणी कोणी भेटे, गप्पा होतात, थोडंसं मन रमतंय. मग चला, मी आता मॉर्निंग वॉकहून आल्यावर तुमच्याशी बोलते. बाय. चला, मी चालली आता मॉर्निंग वॉकला. बोला सर, केव्हापासून सुरू केलं हे तुम्ही? आता आम्हाला तुमचं नाव आधी सांगा मला. मी राजीव अनंत दुर्गे, हां मी माजी नगरसेवक आहे हां आणि या ठिकाणी आम्हाला जवळजवळ 12 आणि 6 18 महिने झाले. हां 18 महिन्यापासून आम्ही इथं योगा चालू केला. पहिल्यांदा उद्यानात त्या गवतावर केला होता. हां त्याच्यानंतर आम्ही पलीकडे एक हॉल आहे जिजामाता सांस्कृतिक भवन म्हणून, हां त्या ठिकाणी हा योगा करतो. हं. आता तिकडे थोडंसं ते मतदानाचं सगळं साहित्य आल्यामुळं हां. 20 तारखेपर्यंत आम्ही इथं शिफ्ट झालो. हां तिथं आमची संख्या चांगली असते, 20-22 संख्या असते रोजच्या हां. रोज. इथं थोडंसं जागा कमी आहे हां आणि त्यामुळे इथं थोडासा प्रॉब्लेम होतोय. हां. पण 20 तारखेनंतर पुन्हा तिकडे कंटिन्यू करणार आहे. हां हे सगळे आमचे टीम मेंबर आहेत हां आणि हेही हां म्हणजे हे सगळे जेव्हापासून सुरू झाला आहे हां तेव्हापासून आज तागायत रोजचे रोज येणारे मेंबर्स आहेत हां आणि प्रचंड फरक यांना या योगामुळं पडल्यामुळेच हां 1.5 वर्ष नॉनस्टॉप हे लोक योगा करतायत. हां योगामध्ये सगळ्यात वैशिष्ट्य काय आहे की शरीराची झीज होत नाही. हां शरीराची कमीत कमी झीज होऊन हां. जास्तीत जास्त फायदे शरीराला मिळतात. शरीर लवचिक व्हायला मदत होते, हां. वजन कमी व्हायला मदत होते, भूक चांगली लागते, झोप चांगली लागते हां. आणि या सगळ्यांचा परिणाम आपल्या शरीरावर असं होतं की आपण छानपैकी निरोगी राहतो. हां. दिवस अत्यंत चांगला जातो हां. आणि ऍक्टिव्हली आपला दिवस पूर्ण होतो. हां. त्यामुळे दररोज सकाळी आम्ही 6:15 वाजता इथे येतो हां. आणि 7:30 पावणे 8 पर्यंत आमचा हा योगा संपतो. 1.5 तास आम्ही नॉनस्टॉप दररोज रोजच्या रोज हा योगा करतो. हां. आता तुम्ही सांगा मला काय फरक पडलाय तुमच्यामध्ये. तुमचं नाव सांगा आधी मला. मी अनिता कागले. हां बोलायचं ना? तुम्ही कधीपासून येत आहे? सरांनी सांगितलं त्याप्रमाणे 18 महिने होत आहेत हा. आम्हाला. योगा दिन होता तेव्हापासून सुरुवात केली हा. इथं गार्डन मध्ये. हां तेव्हापासून जे सुरुवात झाली हा. त्या योगाच्या आम्ही प्रेमात पडलो. खरं हा. आम्हाला योगा म्हणजे हा अजिबात काहीच माहित नव्हतं. हां फक्त राऊंड मारायचे बस. हां हां सरांनी मग योगा दिनच्या दिवस त्या निमित्ताने 5 दिवस त्यांनी फ्री योगा ठेवला हा. होता. त्याच्यामध्ये आम्ही तुमच्या तब्येतीत काय फरक झाला ना पडला? फरक. हां फरक काय पडला? सांगतो. खूप ह्या हा. मी तुम्हाला सांगतो हा. म्हणजे या सुरुवातीला यांना 4 सूर्यनमस्कार सुद्धा मारता येत जमत नव्हते. नव्हतं. हा. खूप दिवस 4 हां आता 51 सूर्यनमस्कार मारतात. हो याच्याही पेक्षा मोठं आम्ही मध्यंतरी 121 सूर्यनमस्कार आठवडाभर मारले होते हां आणि सगळ्या टीमने आमच्या हां एकानेही न थांबता नॉनस्टॉप 121 सूर्यनमस्कार सगळ्यांनी मारले होते. हा. पण वेळ जास्त जातो, हा. तेवढा वेळ आम्हाला मिळत नाही. सगळ्यांना मिळत आपली नाही, आपली बरोबर. कामं हा, असतात हा. म्हणून तो आम्ही बंद केला. हा. परंतु ही टीम 121 सूर्यनमस्कार नॉनस्टॉप मारणारी टीम तयार झाली. एवढा फरक पडलाय. हा. म्हणजे एवढे ऍक्टिव्ह झालेत सगळे. Active. हो आणि ह्या योगामुळे आम्हाला खूप काही जमायला लागलं सर. हो ना. म्हणजे आम्हाला योगा हा प्रकार काहीच माहिती खरं नव्हतं. सांगायचं म्हणजे त्याच योगा दिनच्या निमित्ताने हे हा. सरांनी जे पुढे चालू केलं हा. चालू ठेवलं ते आमच्यासाठी खूप मोठं काम आहे ते. हां खरं. आणि आम्ही निशुल्क घेतो, कसलं याच्यात फी वगैरे काही घेत नाही, काही नाही. तुम्ही सांगा. तुमचं नाव सांगा मला आधी. माझं नाव सविता गोल्हार. हां मला गुडघे दुखीचा त्रास होता. म्हणजे हा. त्रास म्हणजे मला ऑपरेशनच सांगितलं होतं डॉक्टरांनी की तुम्ही लगेच ऍडमिट व्हा म्हणून. हम्म. पण माऊलीने काय बुद्धी दिली, मी म्हटलं मी उद्या होते आणि मी ऍडमिट नाही झाले. हां नंतर मग मी योगा जॉईन केला. हां आता मला गुडघ्याचा कसलाच त्रास नाही हां अजिबात. तुम्ही सांगा. खूप मोठा फरक आहे हो माझ्या. ना. खूप. तुम्ही सांगा काहीतरी थोडंफार माहिती सांगा. माझं नाव त्रिवेणी प्रकाश हागवणे. हां योगा क्लासमुळे बराच फरक पडला, वजनात फरक पडला माझ्या. वजनात फरक पडला ते वजन मी नाही माझं कमी बायांचं. होतं, हो. हां 3-4 किलो वजन कमी झाले. हां आणि मग तुम्ही body खाण्यात fit काही झाली. चेंज केलंय की नुसता योगा करताय? योगानेच झाले, अजून खाण्यात तर नाही केलं change. नाही मॅडम केलं खूप अजून expert change. आहेत. हां छान फरक पडला, हो ना. फ्लेक्सिबल झाली body. हां तुम्ही सांगा. मेरा नाम शशि भूषण सिंह। हां मैं बिहार से रहने वाला हूँ। हाँ। सीतामढ़ी जिला है मेरा। हम्म, मैं गांव में ही था तो मोटरसाइकिल एक्सीडेंट हो गया था, जहाँ पे ये हमारे ज्वाइंट का ये जो है ना हां ऐसे हो गया था। तो लगभग मैं 3 साल वहाँ मेडिसिन डॉक्टर से इलाज कराया, कोई फर्क नहीं पड़ा। लेकिन यहाँ योगा किया, हाँ। लगभग 6-7 महीना कंटिन्यू मैं क्लास ज्वाइन किया यहाँ, हां तो बहुत अच्छा फर्क पड़ना। आज जो है ना कोई ये नहीं होता, जबकि हाँ, डॉक्टर बताए ये हरदम के लिए रहेगा। हाँ। दवा खाते थे हाँ। तो कंट्रोल होता था, हाँ। रहता था जब तक दवा का असर, लेकिन दवा खाने असर गया फिर जो है ना दर्द शुरू हो गया। हाँ, हाँ। लेकिन आज कुछ नहीं होता, एकदम रिलैक्स। हाँ, इससे छुटकारा मिल गया। हां माझं नाव अशोक पाटील. हां
मी पण आता 1.5 वर्ष झाले योगा करतोय. हां माझ्या वजनामध्ये भरपूर फरक पडला, कमी झाले हां आणि पचनशक्ती वगैरे वाढलेली आहे. हां आणि असं पहिले चमक वगैरे भरायची ती आता अजिबात भरत नाही. भरत नाही. हां बऱ्यापैकी योगाचा फरक आहे. हां तुम्ही बोला. परमानंद यादव. हां माझी वजन खूप वाढली होती. हां मी साईडवर काम करताना मला त्रास होत होतो. हां पण 1.5 वर्षापासून मी योगा करतो. माझ्या वजनात भरपूर फरक पडला. हां 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 2 3 4 5 6 20 यानंतर हा थापडा व्यायाम ना. थापडा व्यायाम आहे ना. आवडायची 50 चला शू 1 2 3 4 5 6 7 8 9 यानंतर आपल्या दोन्ही हात खांद्याच्या समोरशी आणि आपले दोन्ही गुडघे हे पोटावर आणून एकाच वेळेस आवडायचे 20 काउंट. चला सुरू 1 2 3 4 5 6 7 8 एकमेकींची छान सेवा केल्या जाते बरं का. बरोबर आहे. पाठचुकायची जमते. हा, मग काय तर. आपला दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेत आणि आपल्या दोन्ही हातांनी आपल्या दोन्ही पायाच्या डोकरांना 20 वेळा स्पर्श करायचा आहे. या व्यायामात आपला शरीराचा आकार त्या पाकरासारखा झाला. चला शिव 20 काउंट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. हॅलो, मी आत्ता घरी आली आहे. मी मॉर्निंग वॉकला गेली होती, घरी आली. पण अचानक मला ते सगळे व्यायाम करताना दिसले, म्हणून म्हटलं यांची थोडी मुलाखत घ्यावी की व्यायामामुळे शरीराला काय फरक पडतो हे सगळ्यांना कळेल. मग मी घरी व्यायाम करते, पण मी मोजकेच व्यायाम करते. एवढे सगळे व्यायाम मी घरी नाही करत. बरेचसे व्यायाम मी आता सोडून दिले, करत नाही. ते 6 महिन्यानंतर तुम्हाला कळेलच मी का व्यायाम करत नव्हते एवढे सगळे. आता मी सगळे व्यायाम हळूहळू करायला सुरुवात करणार आहे. पण त्यामुळे त्या व्यायामामुळे शरीराला काय फरक पडतो आणि त्याच्यामुळे शरीर किती लवचिक राहते हे मला सगळ्यांना सांगायचं होतं. आणि तिथे मला व्यायाम करताना सगळे दिसले, म्हणून म्हटलं त्यांची थोडी मुलाखत घ्यावी. म्हणून मी सगळ्यांची, आता जेंट्स होत्या, लेडीज पण होते तिथे, ज्येष्ठ लेडीज होत्या तिथे जास्त, म्हणून मी सगळ्यांची आता मुलाखत घेतली आहे. ते तुम्हाला आता दिसेल, म्हणजे तुम्हाला कळेल की बा खरंच व्यायाम हा शरीराला किती गरजेचा आहे. व्यायाम हा सुरुवातीपासूनच केला पाहिजे, पण 60 नंतर व्यायामाची खूप गरज असते माणसाला, हे तुम्हाला कळेल. आज मी तुम्हाला व्यायामाचं दाखवलं आहे. तुम्हाला आवडलं का मला सांगा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला, लाईक करा. बाय.